सत्य आणि अहिंसा या दोन तत्वांचा आधार घेत जवळपास 30 पेक्षा जास्त वर्ष ब्रिटिशांशी लढा देत महात्मा गांधींनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व केलं। त्यांची विचारधारा, त्यांची मतं कदाचित सगळ्यांना पटतीलच असं नाही, पण मी आज तुम्हाला 3 अशा चांगल्या गोष्टी सांगणार आहे ज्या आपण सगळ्यांनी गांधीजींकडून शिकल्या पाहिजेत। नंबर 1, सहसा कोणताही नेता किंवा पुढारी स्वतःच्या चुका आणि कमतरता मान्य करत नाही, कारण लोकांमध्ये त्यांना आपली प्रतिमा जपायची असते। पण महात्मा गांधीजींनी याला छेद देत स्वतःच्या आयुष्यातल्या वैयक्तिक आणि राजकीय चुका लोकांपुढे वेळोवेळी मान्य केल्या। त्याचसोबत झालेल्या चुका फक्त मान्य करून चालत नाही, तर त्या चुकांमधून शिकणं, त्या चुका सुधारणं हा सुद्धा महत्त्वाचा धडा आपल्याला गांधीजींच्या जीवनातून मिळतो। आणि जेव्हा आपण अशा प्रकारे विचार करायला लागतो, आपल्या मनातली भीती, आपल्या मनातला न्यूनगंड कमी होतोच होतो, पण लोकांना सुद्धा आपल्याबद्दलचा विश्वास वाढायला लागतो। नंबर 2, बऱ्याच वेळा आपण लोकांना मोठे मोठे सल्ले देतो, पण त्यातल्या खूप कमी गोष्टी आपण स्वतःच्या आयुष्यात करतो। पण लोकांना फक्त सल्ले न देता आधी स्वतःच्या जीवनात त्याची अंमलबजावणी कशी करता येईल याची शिकवण आपल्याला गांधीजींच्या आयुष्यातून मिळते। स्वदेशी वस्तूंचा वापर, साध्या पद्धतीनं राहणं, लोकांसोबत स्वतःसुद्धा आंदोलनांमध्ये उतरणं आणि कितीही खडतर परिस्थिती आली तरी स्वतःच्या तत्वांना न सोडणं, अशा गोष्टींमधून गांधीजींच्या वागण्यातली आणि बोलण्यातली एकवाक्यता दिसून येते, जी आपण सगळ्यांनी शिकायला पाहिजे। नंबर 3, गांधीजींनी जवळपास सगळ्या जाती, धर्म आणि राजकीय विचारांच्या लोकांना सोबत घेण्याचा आणि त्यांच्या मतांचा आदर करण्याचा आयुष्यभर प्रयत्न केला। ज्या लोकांची मतं आपल्याला पटतात फक्त त्या लोकांपुरतंच मर्यादित न राहता वेगळ्या मतांच्या लोकांचं सुद्धा ऐकून घेणं, त्यांना समजून घेणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं। अर्थात त्यातलं चांगलं काय वाईट काय हे आपण निवडूच शकतो, पण ज्यावेळी आपण वेगवेगळी मतं ऐकून घेतो आपल्याला एखाद्या गोष्टीचे वेगवेगळे कांगोरे कळतात आणि चांगला निर्णय घ्यायला सुद्धा मदत होऊ शकते। गांधीजीच्या जीवनातून कोणती एक शिकवण तुम्ही घेतली आहे ते कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।